आताचं जे सध्या युग आहे ते पूर्ण इंटरनेटचं युग आहे। मला सुद्धा माझ्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये बरेचदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी कन्सल्टेशन करावे लागतात इतर राज्यामध्ये जे पेशंट असतात किंवा नॉलेज अपडेटसाठी ज्या नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस असतात ज्या मी झूम मीटवर अटेंड करते। पूर्वी मी मोबाईलचा डाटा यूज करायची, परंतु तेव्हा खूप डिस्टर्बन्सेस यायचे। जेव्हापासून आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस मी यूज करते तेव्हापासून असे प्रॉब्लेम्स येत नाही। शिवाय यांनी आता सुंदर एक नवीन प्लॅन लॉन्च केलेले आहे काही जे एकदम बजेट फ्रेंडली आहे। तर मी एक हॅप्पी कस्टमर म्हणून तुम्हाला सांगते की नक्की तुम्ही सुद्धा आरआरसी ब्रॉडबँड फास्टेस्ट इंटरनेट सर्व्हिस यूज करा। नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। विधानसभेत 3 आमदारांनी घेतली आमदारकीची शपथ। जिल्ह्यातील इतर 2 आमदारांची शपथ बाकी। बस स्थानकातील नवीन कन्स्ट्रक्शन प्रवाशांसाठी डोकेदुखीचे। वाढते अपघात चिंतेची बाब। अपुऱ्या प्रकाशाची प्रवाशांना अडचण। बिल्डर मिश्रा यांच्यावरील हल्ल्यातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। जिल्ह्यातील क्राईम कंट्रोल करण्यावर पोलिसांचा भर। इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्टने जुने शहरात तणाव। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। आरोपींचा शोध सुरू। शहरातील प्रमुख रस्त्यावर अवैध पार्किंग। शहर वाहतूक शाखेचे लक्ष आहे तरी कुठे? आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। नवीन सरकारच्या स्थापनेनंतर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून कालच शपथ घेतली। 9 वेळा आमदार राहिलेल्या कोळंबकर यांना राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राज्यभवनात शपथ दिली। आता कोळंबकर हे सर्व आमदारांना विधान भवनात शपथ देतील। महायुतीच्या आमदारांनी आज विधानसभेत शपथ घेतली। अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अकोटचे आमदार प्रकाश भालसाकडे आणि मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी शपथ घेतली। अकोला जिल्ह्यातील 5 पैकी 3 मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत। या तिन्ही आमदारांनी आज विधानसभेत शपथ घेतली। मी रणधीर नलिनी प्रल्हादराव सावरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ। मी हरीश दुर्गाताई मारुती अप्पा पिंपळे 32 मूर्तिजापूर विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय गजानन, जय शहालाल, जय बिरसा मुंडा, जय गाडगे बाबा, जय महात्मा बसवेश्वर, जय पुंडलिक बाबा। मी प्रकाश पंचफुलाबाई गुणवंतराव भालसाकडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन व भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। धन्यवाद। महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आजच्या दिवशी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार आज आमदारकीची शपथ घेतली नसल्याची माहिती आहे। यात उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, त्याचबरोबर अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांची शपथ बाकी असल्याची माहिती आहे। उद्या या 2 आमदारांची शपथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।
अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची नेहमी गर्दी असते। एखादी बस आली की प्रवाशी जागा शोधण्यासाठी धावपळ करतात। काही प्रवाशी बस उभी राहते त्या जागी उभे असतात। यापूर्वी झालेल्या दुर्घटना लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे। नवीन बस स्थानकात मोठे स्ट्रक्चरल चेंजेस केले गेले, पण ते प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरले आहेत। कुठलीही पायरी न ठेवता तयार केलेला अडथळा बससाठी आवश्यक आहे, पण सामान्य व्यक्तींसाठी तो अडचणीचा ठरत आहे। प्रवाशांनी चढावे कसे असा प्रश्न या निमित्त समोर येत आहे। अनेक कमी उंचीचे ठेंगण्या व्यक्तींना तर मोठी अडचण या ठिकाणी होत आहे। विशेषतः महिला प्रवाशांसाठी नवे बदल अडचणीचे आहेत। अकोला बस स्थानकात बस चालकाने वेळीच ब्रेक लावले नाही किंवा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले तर बस स्थानकात अशातच अपघात झाले आहेत। असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून प्रवाशांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, कारण लहानशी चूक देखील घातक ठरू शकते। याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। बस अनियंत्रित होऊन आगारात धडकली तर कधी संरक्षण भिंतीवर जाऊन आदळेल अशा घटना घडल्या आहेत। त्यापासून वेळीच धडा घेण्याची नितांत आवश्यकता आहे। प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार त्यांना स्वतःला करावा लागणार आहे। त्याचबरोबर बस स्थानकातील लाईट व्यवस्था कोलमडली असून ती प्रकाशमान करण्याची गरज आहे। अकोला शहरातील प्रसिद्ध बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे खळबळ उडाली होती। या प्रकरणी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले होते, परंतु एक आरोपी फरार होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे। 30 ऑगस्ट 2024 रोजी शहरातील माधवनगर निवासी रामप्रकाश मिश्रा यांच्यावर हल्ला झाला होता। मिश्रा यांनी खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। नागपूर येथून अकोल्याला येताच मारेकरांनी त्यांना घराजवळ गाठून हल्ला केला होता। 2 मोटरसायकल स्वारांनी चाकूने हल्ला करून पळ काढला होता। तक्रारीच्या आधारे खदान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यंत्रणा तपासायला लागली। आरोपी अज्ञात असल्याने सीसीटीव्ही फुटेज तथा गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी तपास सुरू केला। रामप्रकाश मिश्रा यांच्यावर हल्ला करणाऱ्या नागपूर येथील पवन विठ्ठल कुंभलकर याला अटक केली। आरोपीने साथीदारांसह हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते। घटनेत सामील दुसरा आरोपी मिरची बाजार नागपूर निवासी मंगेश तोताराव सावरकर फरार होता। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नागपूरच्या क्राईम युनिट 5च्या मदतीने त्याला ताब्यात घेतले आणि तपासासाठी खदान पोलिसांच्या स्वाधीन केले। पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कारवाई केली। इंस्टाग्राम अकाउंटवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने शनिवारी हरिहरपेठ जुने शहर परिसरात तणाव झाला होता। तो आता निवळला असून पण मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अजमेरच्या ख्वाजा साहेबांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 समाजात तणाव निर्माण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांच्या इंस्टाग्राम स्टेटसच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे। त्यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। इंस्टाग्रामवर एका आयडीवरून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ख्वाजा गरीब नवाज हे अजमेर शरीफच्या रहमतुल्ला अलेह यांच्या दर्ग्यावर अशोभनीय कमेंट करत असल्याचे दिसून येत आहे। इंस्टाग्राम धारकाने इतरांना दुखावण्याच्या उद्देशाने पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्या आहेत। याशिवाय 2 समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने विशिष्ट समाजाच्या विरोधात आणि ख्वाजा गरीब नवाज यांच्याबद्दल वापरले जाणारे अवमानकारक लिखाण आणि गाणी यामुळे विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत। अब्दुल फारुक अब्दुल खालिक यांच्या फिर्यादीवरून जुने शहर पोलीस स्टेशन अकोला येथे 299 BMS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर गरीब नवाज यांच्या विषयीच्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी आरोपीचा शोध सुरू आहे। हरिहरपेठमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। रात्री आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत जुने शहर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता। जुने शहराचे ठाणेदार नितीन लेव्हारकर यांनी दोषींवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। इंस्टाग्राम अकाउंट हे करण साहू यांचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अकोल्याचे अतिशय कर्तव्यदक्ष माजी जिल्हाधिकारी म्हणून परिचित असलेले डॉक्टर श्रीकर परदेशी आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव झाले आहेत। पंतप्रधान कार्यालयात सचिवानंतर राज्यात आलेले डॉक्टर परदेशी हे कायम देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कार्यरत आहेत। अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली। सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी
एका पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे। यापूर्वी डॉक्टर श्रीकर परदेशी हे उपमुख्यमंत्र्यांचे सचिव होते। अकोला येथील जिल्हाधिकारी पदानंतर ते नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून गेले। त्यानंतर पंतप्रधानांचे सचिव म्हणून त्यांनी 6 वर्ष काम पाहिले। त्यानंतर विदेशात 1 वर्ष डॉक्टरेट मिळवून ते महाराष्ट्रात परत आले व त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून झाली। आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून केली आहे। अकोला येथे असताना सिटी न्यूज सुपरफास्ट व RRC चॅनल यांचे छान सख्य होते। सिटी न्यूज व RRC परिवारातर्फे डॉक्टर श्रीकर परदेशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत गरम कपड्यांना मोठी मागणी असते, परंतु अलीकडच्या काही वर्षात वाढलेला ऑनलाईन व्यापार आणि वातावरणातील बदलामुळे कमी झालेल्या थंडीचा कडाका याचा विपरीत परिणाम शहरातील तिबेटियन स्वेटर विक्रेत्यांच्या व्यवसायावर झाला आहे। साधारणतः 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2012च्या तुलनेत गरम कपड्यांच्या विक्रीचे प्रमाण सरासरी 35% घटल्याची माहिती तिबेटियन स्वेटर विक्रेत्यांनी दिली आहे। गेल्या आठवड्यात काही प्रमाणात थंडी वाढली होती, त्यामुळे आता ग्राहकांची संख्या काहीशी तिबेटियन विक्रेत्यांना अपेक्षा होती। मात्र गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी थोडी कमी झाल्याने पुन्हा एकदा उबदार कपड्यांची विक्री काहीशी घटली आहे। शहरातील मध्यवर्ती बस स्थानकालगत भाटे क्लब मैदानालगत जानेवारी महिन्यापर्यंत त्यांचे स्टॉल असतात। यंदाही तिबेटियन स्वेटर विक्रेत्यांनी उबदार कपड्यांची 5 दुकाने थाटली आहेत। टोपी, जॅकेट यांना मागणी असते। जॅकेट 500 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत। ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढलेले तापमान व ऑनलाईन व्यापाराचा आमच्या व्यवसायाला फटका बसला आहे। जागेचे भाडे व राहण्याचा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालणे अवघड होते। यावर्षी किमती वाढवलेल्या नाहीत। मार्केटमध्ये गरम कपड्यात प्रामुख्याने गुणवत्ता असलेले लेडीज जॅकेट, जेंट्स जॅकेट, लेगिन्स, कानटोपी, मफलर, हातमोजे इत्यादींसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत। या मार्केटमध्ये स्वेटरचे मूल्य निश्चित केले आहे। हिवाळ्याची चाहूल लागताच हे मार्केट एका मोठ्या टेंटमध्ये भाटे क्लब मैदानावर भरवण्यात येते। श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची दिंडी स्वरूप भव्य मिरवणूक रविवार 8 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे। या मिरवणुकीत तैलिक समाजाने मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती अवतीर्ण महोत्सवानिमित्त भव्य स्वरूपाची दिंडी मिरवणूक आयोजित केली आहे। वारकरी संप्रदायातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे पट्टशिष्य तसेच त्यांच्या गाथेचे पुनर्लिखाण करणारे, त्यांचे प्रमाणे शंकर दीपिका व तैल सिंधू या ग्रंथाचे लिखाण करणारे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची दिंडी स्वरूप भव्य मिरवणूक रविवार 8 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे। सहकुटुंब सहपरिवार बहुसंख्येने उपस्थित राहावे। श्री राजराजेश्वर मंदिर ते खुले नाट्यगृह अशी दिंडी जाईल, असे आवाहन तेली समाज मंडळाचे अकोला जिल्हा श्री संताजी सेना यांच्या वतीने करण्यात आले आहे। तेली समाज अकोला व संताजी सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने 8 डिसेंबर रविवार रोजी राजराजेश्वर मंदिराजवळून दुपारी 12 वाजता संताजी महाराज जयंती निमित्त आपण भव्य शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि ही शोभायात्रा राजराजेश्वर मंदिरापासून जैन चौकातून सिटी कोतवाली समोरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा खुले नाट्यगृहाजवळ ही समारोप होणार आहे। म्हणून मी जिल्ह्यातील व शहरातील तमाम तेली समाज बांधवांना संताजी सेना व तेली समाजाच्या वतीने जाहीर आवाहन करतो की त्यांनी या शोभायात्रेत समाविष्ट होऊन या शोभायात्रेचा शोभा वाढवावी ही विनंती। अकोट तालुक्यातील आदिवासी बहुल गावे चिपी, गायरान, धोंडा, आखर येथील रस्त्यांची निर्मिती मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सुरू आहे। हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत। या कामातील गैरप्रकार त्वरित थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। अकोट तालुका अंतर्गत
चिपी धोंडा आखर रस्त्याची निर्मिती मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून केली जात आहे। आदिवासी नागरिकांना चांगल्या कामाची अपेक्षा आहे, परंतु ज्योती कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा सुरू असलेले काम असमाधानकारक असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत। रस्त्याच्या कामात मुरमाऐवजी मातीचा वापर होत असून रोलर फिरवले जात नाही, पाणी टाकत नाहीत, गिट्टी आणून टाकली आहे, त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे। गेली 75 वर्षे या भागाला मजबूत रस्त्याची प्रतीक्षा होती, परंतु तसे दिसत नाही। रस्त्याची निर्मिती योग्य पद्धतीने करण्यात यावी, अन्यथा गावकरी तीव्र आंदोलन सुरू करतील असा इशारा दिला आहे। RRC न्यूजशी बोलताना गावकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। मी या गावाचा नागरिक म्हणून, एक शासकीय माणूस म्हणून मी तुम्हाला सांगित येतो की हा रोड 4 महिन्यापासून सुद्धा चालू आहे आणि त्याच्यावर निरा गिट्टी टाकेत आहे आणि गिट्टी म्हणजे ही एक अशी गिट्टी कडक बिलकुल गोटा आहे। मोटरसायकल चालवता येत नाही आणि कोणचं वाहन बी येत नाही आणि रात्री बेरात्री जर कोणी आजारी पडला तर आम्ही किती बी फोन केले तर कोणचं वाहन येऊ शकत नाही इथं, कारण का त्यांचा जबाब येते की तुमचा रोड चांगला नाही, आम्ही येवा कसे, काय करावं कसे, म्हणजे आमचे खूप येले चालू आहे आणि त्यात आता खंत्या काढणं चालू आहे आणि रोडच्या खूप बाजूनं खंत्या काढून तेच माती त्या गिट्टीवर टाकीत आहे। असं हे शासनानं ह्यांना काहीतरी हे करावा, आढावा घालावा आणि त्यांना जबाब विचारावा आणि यांचं इस्टिमेट काय आहे यानुसार काम व्हावा, हे असं आम्हाला हे करायचं आहे। जर आम्ही हे मुख्य ह्यांना दिले आहे, पण यांना जर ह्याच्या नाही केलं तर आम्ही आणखीन आंदोलन करून आम्ही अकोला लोक जाऊ, तरी आम्ही हे लोक सारे तिथपर्यंत जाऊ, तरी ह्या रोडचा आम्हाला निर्णय लागी। तरी आमच्या गावातला हा रोड म्हणजे एकदा निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि भ्रष्टाचार व्हायला आहे। त्याच्यात मातीच्या मुरुमच्या ठिकाणी माती लावत आहे आणि आम्ही तक्रार म्हणून जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागाला देण्यात आलेले आहे। कारभार चालू आहे आणि त्यांना कोणी विचारलं तर कोणी ठेकेदाराला सांगत नाही, तुमच्या कोणत्या होईन ते करून घ्या, कोणाला धमक्या देतात, कोणाकडे जासान, कोणाला तक्रार देतात द्या, अशा प्रकारचे हे भाष्य करतात। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात। डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। संभळ येथील घटनेनंतर मुस्लिमांविरोधात होत असलेल्या यंत्रणेच्या वापराच्या निषेधार्थ आज जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी केलेल्या प्रतिकात्मक प्रेतांच्या आंदोलनाची चर्चा होती। मुस्लिम समाजावर होत असलेले अत्याचार आणि बुलडोझरवाल्या राजकीय परिस्थितीचा विरोध आज अकोल्यात करण्यात आला। जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक प्रेताचे आंदोलन करत सरकार विरोधात हे धरणे आंदोलन केले। उत्तर प्रदेशात अल्पसंख्याक समाजाचा जाणीवपूर्वक आवाज दाबण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे। संभळ येथे शहीद झालेल्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली गेली। शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी असली तरी अनेक ठिकाणी जड वाहने उभी दिसतात। तसेच मुख्य डाकघर समोर नजर टाकली तर उड्डाणपुलाखाली दुचाकींची रांग लागलेली दिसते। वाहतूक पोलिसांना या गोष्टी दिसत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। शहराची वाहतूक व्यवस्था दिवसागणिक ढिसाळ झाल्याचे चित्र आहे। शहर वाहतूक शाखा पोलीस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी मेमो देण्यात आणि दंड वसूल करण्यात गुंग दिसते। शहराच्या वाहतुकीला वळण लागावे या उद्देशाने उड्डाणपूल तयार करण्यात आला, परंतु पुलाखाली अवैध वाहनतळ तयार झाले आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहने उभी राहतात, त्यामुळे मुख्य डाकघरासमोरील रस्ता अरुंद झाला आहे। जवळील बस स्थानक गेट समोर ऑटो रिक्षा कशाही उभ्या राहून प्रवासी भरतात। नियम बासनात बांधून हे सर्व सुरू आहे, त्यामुळे या प्रकाराला केव्हा आळा बसेल आणि शहर वाहतूक शिस्तबद्ध झालेली दिसेल याकडे लक्ष लागले आहे। कारण बेशिस्त वाहतुकीला वेळीच वळण लागले नाही तर एखादी दुर्घटना घडायला वेळ लागणार नाही, कारण सध्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहे, अशी शहरवासियांची भावना आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला।
अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। विधानसभेत 3 आमदारांनी घेतली आमदारकीची शपथ, जिल्ह्यातील इतर 2 आमदारांची शपथ बाकी। बस स्थानकातील नवीन कन्स्ट्रक्शन प्रवाशांसाठी डोकेदुखीचे, वाढते अपघात चिंतेची बाब, अपुऱ्या प्रकाशाची प्रवाशांना अडचण। बिल्डर मिश्रा यांच्यावरील हल्ल्यातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, जिल्ह्यातील क्राईम कंट्रोल करण्यावर पोलिसांचा भर। इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्टने जुने शहरात तणाव, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, आरोपींचा शोध सुरू। शहरातील प्रमुख रस्त्यावर अवैध पार्किंग, शहर वाहतूक शाखेचे लक्ष आहे तरी कुठे? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।